हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Hello students, now today's topic we are going to see biotic agents. In last lecture we have seen abiotic agents, now biotic agents. आता पहिल्यांदा biotic agents याच्यामध्ये हेल्प कोण करणारे पॉलिनेशनला? लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्समध्ये मग ज्या टाईपचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम हेल्प करतोय त्यांच्यानुसार त्यांचे वेगवेगळे बायोटिक एजंट्स आले. आपण यांची एक लिस्ट घेतली होती, एक 12 to 13 आपल्याला एवढे नंबर ऑफ बायोटिक जे एजंट्स असतील ते एजंट्स मिळाले, त्यांच्यानुसार त्यांचे स्पेसिफिक नेम घेतले. पण जे आपल्याला मेजरली विचारले जातात त्याच्यावरती क्वेश्चन सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये. सो त्याच्यामधला पहिला कन्सिडर करणार आहोत तो आहे एंटोमोफिली. त्याच्यामधला पहिला एंटोमोफिली. आता अगेन एंटोमोफिली दॅट मीन्स पॉलिनेशन अकर्स बाय इन्सेक्ट्स. आता बरेचसे इन्सेक्ट्स आहेत, पण पहिल्यांदा आपण पाहूयात जे कोणते फ्लावर किंवा प्लांट हे कुणाला सपोर्ट करतायत. हे सपोर्ट करतायत एंटोमोफिली अशा पर्टिक्युलर जो पॉलिनेटिंग एजंट असेल त्याला. म्हणजे एजंट झाला याच्यामधला इन्सेक्ट, त्याला टर्म दिली गेली एंटोमोफिली. आणि अशा टाईपचे जे प्लांट्स असतील किंवा फ्लावर असतील आपण त्यांना काय म्हणूयात? एंटोमोफिलस फ्लावर. जे फ्लावर और प्लांट सपोर्ट करतायत ह्या टाईपच्या स्पेसिफिक पॉलिनेशनला त्यांना म्हणणार आहोत एंटोमोफिलस फ्लावर. सो नो डाऊट जसे ॲनिमोफिलस फ्लावरमध्ये आपण काही ॲडॅप्टेशन कन्सिडर केले होते, सेम वेमध्ये ॲडॅप्टेशन येणार आहेत आपल्याला एंटोमोफिलस फ्लावरसाठी. सो लेट स्टार्ट विथ द ॲडॅप्टेशन्स. बरं, आता अगदी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे मी की जे एबायोटिक एजंट असेल त्यांचे ॲडॅप्टेशन जनरली काय आहेत आणि जे बायोटिक एजंट्स आहेत त्यांचे ॲडॅप्टेशन काय आहेत. एबायोटिकसाठी फ्लॉवर शोवी नसलं तरी चालतं, म्हणजेच अगदी छान अट्रॅक्टिव्ह नसलं चालतं. बायोटिकसाठी गरजेचं आहे. इथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणार आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हटले की त्यांना एखादी गोष्ट दिसायला जेवढी छान वाटते फर्स्ट अटेम्प्टमध्ये तेव्हा जाऊन तिथपर्यंत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पोचतात इन केस ऑफ पॉलिनेशन. आणि नॉन लिव्हिंगमध्ये इटसेल्फ ते नॉन लिव्हिंग आहेत, सो सेन्स नाही आहेत त्यांना. सो ऑब्व्हियसली ते फ्लावर तेवढं शोवी असण्याची गरज नाही. आता सेकंड केस जर कन्सिडर करायची असेल एबायोटिकमध्ये, इथे फ्रॅग्रन्सची गरज नाही, फ्रॅग्रन्स रिक्वायर्ड आहे. इथे सेंट असेल स्मेल असेल गरज नाही, इथे पाहिजे. म्हणजे इनफॅक्ट तो बॅड ऑर्डर जरी असला तरी तो इन्सेक्ट्सला कधी कधी गरजेचा असतो, जेणेकरून तो स्मेल त्यांना गाईड करतो आणि ते इन्सेक्ट्स त्या फ्लावरपर्यंत जाऊन पोचतात, पॉलिनेशन परफॉर्म करतात. थर्ड केस सपोज कन्सिडर करूयात की नेक्टर. ह्या एबायोटिक एजंट्समध्ये नेक्टर फॉर्मेशन अगेन ॲज इट इज एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. नेक्टर मीन्स वॉट, जे शुगरी सोल्युशन असेल ते. बऱ्याच वेळेला ते मध वगैरे तयार करण्यासाठी नेक्टर कलेक्ट केला जातो. बायोटिक एजंट्सला त्या फ्लावरने स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्यासाठी तो मात्र ॲडॅप्टेशन यांच्याकडे असला पाहिजे. आता अगेन एबायोटिकमध्ये त्यांना इडिबल फॉर्ममध्ये काही थिंग्स पाहिजेच असं नाही आहे. बायोटिकमध्ये कसं असतं की जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना काहीही एडिबल फॉर्ममध्ये जर असेल, त्यांना खायला मिळत असेल काही, आयदर इन द फॉर्म ऑफ फ्लावर, in the form of fruit, in the form of seed, or sometimes even pollen grain that we know. Pollen grain are edible, आपण त्यांना खाऊ शकतो. सो अशा जर थिंग्स असेल, समथिंग एडिबल फॉर्ममध्ये असेल तर बायोटिक जे एजंट्स असेल तिथे जाऊन अट्रॅक्ट होतात. सो ह्या दोन बेसिक कॉमन गोष्टी आहेत. हे जर पाहिलं एबायोटिकमध्ये इनकॉन्स्पिक्युअस फॉर्ममध्ये फ्लावर असतं, हे मात्र कॉन्स्पिक्युअस आहे. ह्यांच्यामध्ये मात्र ब्राईट कलर नसतील, सेंट नसेल, ऑर्डर नसेल, फ्रॅग्रन्स नसेल, नेक्टर नसेल चालतं, काहीही एडिबल फॉर्म नसेल तरीसुद्धा चालतं. पण बायोटिकमध्ये मात्र पाहिजेत. हे दोन मेजर आहेत. सर्टन एक तीन चार फॅक्टर आहेत, तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. आता आपण त्याला थोडंसं अजून इलॅबोरेट करूयात की हे नक्की आहेत काय.
पहिल्या ॲडॅप्टेशनकडे जाऊया. जसं आपण सांगितलं, फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड. आता फ्लावर जेवढे दिसायला सुरेख असेल, जेवढे दिसायला छान फॉर्ममध्ये असतील, म्हणजे कलर्ड फॉर्ममध्ये असेल, तेवढे ते काय करतात, फॅसिनेट करतात. इन्सेक्टला नाही तर आपल्याला सुद्धा आपण बऱ्याच वेळेला जे ऑर्नामेंटल प्लांट्स असतात त्यांना शक्यतो आपण आपल्या बाल्कनीमध्ये प्लेस देतो. म्हणजेच काय, ज्यांच्यावरती खूप छान पद्धतीने फ्लावर्स जनरली ग्रो होतात, अशा टाईपचे फ्लावर्स यांना जनरली आणलं जातं. सो सेम वेमध्ये फ्लावर कसा असला पाहिजे, छान ब्राईटली कलर. तेव्हा जाऊन तो इन्सेक्ट किंवा दुसरा एखादा कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ॲनिमल्स असतील, बर्ड्स असतील, कुणी असेल, ते तिथपर्यंत जाऊन पोहोचतील आणि ते मधला असा काहीतरी कॅरियर बनतील, जेणे थ्रू काय केलं जाईल, जे पोलन ग्रेन्स आहेत त्यांना ट्रान्सफर केलं जाईल. सो हे ब्राईटली कलर्ड असायलाच हवेत. रॅदर त्या फ्लावरमध्ये, कोणत्या फ्लावरमध्ये, जे एंटोमोफिलस फ्लावर आहे ते, म्हणजेच त्यांच्यामध्ये काय दिसणार आहे, एंटोमोफिली. मग असे फ्लावर्स हे जनरली कसे असतात, ब्राईटली कलर्ड. पण काही एक्सेप्शन आहेत, सर्टन एक्सेप्शन. फॉर एक्झाम्पल, आपलं फेवरेट जे 11th होऊन गेलं हे बोगेनविलिया. आता ह्यांच्यामध्ये काय असतं की ह्यांचं जे फ्लावर असतं ते असतं छोटं, पण ब्रॅक्ट इज इन कलर ब्रॅक्ट इज इन कलर. आता जर सपोज आपल्याला याला कन्सिडर करायचं असेल तर हे कसं दिसेल ना. सपोज हा जो आहे हा फ्लावरचा पार्ट फक्त हा इथे असा छोटासा आहे, अशाच फॉर्ममध्ये दिसतो. आणि हा जो काही त्याचा पुढचा पार्ट आहे, इट इज ब्रॅक्ट. अगेन लास्ट इयरच्या टर्मिनॉलॉजीमध्ये आपल्याला ब्रॅक्ट ही टर्म गेली. ब्रॅक्ट दॅट मीन्स द मॉडिफाईड लीफ और वी कॅन से मॉडिफाईड स्केल पार्ट. सो हा जो काही आहे पार्ट ब्रॅक्ट, हा कलरफुल असतो. जे फ्लावर असतं ते मात्र एवढं ॲट्रॅक्टिव्ह असतं किंवा हलकंसं पेल किंवा थोडंसं फेंट कलरमध्ये असतं. सो फ्लावर मात्र त्याचं ॲट्रॅक्टिव्ह नाही आहे, बट स्टील जे काही पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, स्पेशली बायोटिक, त्यांना स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्यासाठी हे जे बोगेनविलिया आहेत त्यांच्यामध्ये ब्रॅक्ट मात्र कसं सांगितलं आपल्याला, कलरफुल फॉर्ममध्ये सांगितलं आहे. सो हे आपण त्यांचे सर्टन काही काय पाहतोय, काय आलेले ॲडॅप्टेशन्स आहेत ते. दुसरा जाऊयात. आता हा झाला बोगनविलिया. दुसरा आहे युफॉर्बिया. आय थिंक हे सुद्धा नाव आपल्याला लास्ट इयरला गेले, म्हणजे किती महत्त्वाचे आहेत ही प्रत्येक नावं. युफॉर्बियामध्ये जर कन्सिडर केले तर त्यांचे लीफ हे इटसेल्फ कसे असतात, कलर फॉर्ममध्ये असतात. जनरली लीफचा कलर आपण काय पाहतो, कॉमनली ग्रीन कलरमध्ये पाहतो, पण हे युफॉर्बिया आहेत ते मात्र काय दाखवतात, कलरफुल लीफ दाखवतात, जेणेकरून हे पॉलिनेटिंग एजंट असतील, बायोटिक, त्यांच्याकडे फॅसिनेट होतील, अट्रॅक्ट होतील आणि ते पॉलिनेशन परफॉर्म करतील. आणि अजून एक एक्सेप्शन आहे, हे मात्र नवीन नाव आहे, म्युसेंडा. ह्यांच्यामध्ये यांचे जे सेपल्स असतात ते अगेन सेपल्स हे ग्रीन कलरमध्ये असतात. फोटोसिंथेसिस बरोबर फ्लावरच्या प्रोटेक्शनसाठी हेल्प करतात. पण यांच्या केसमध्ये हे सेपल्स हे काय करतात, पेटल्सप्रमाणे कलरफुल असतात, जेणेकरून ते काय करू शकतात, फॅसिनेट करतात. म्हणजेच जे एंटोमोफिलस फ्लावर आहे त्यांच्यामधलं पहिलं ॲडॅप्टेशन काय आहे, दॅट फ्लावर शुड बी ब्राईटली कलर्ड. पण जर काही केसेस असेल, जर सपोज त्यांचं फ्लावर तेवढं कलरफुल नसेल तर त्यांच्यामध्ये अदर ज्या केसेस असतील त्यांच्यामध्ये मात्र काय होतात, हे कलरफुल फॉर्ममध्ये दिसतात. जाऊयात आपली दुसरी जे काही ॲडॅप्टेशन आहे ते कन्सिडर करतोय आपण, सेंट और स्मेल. कलरफुलच्या व्यतिरिक्त फ्लावरकडे जर अट्रॅक्ट व्हायचं असेल तर अजून त्याच्यामधलं एक ॲडॅप्टेशन आहे आणि ते ॲडॅप्टेशन आहे ते म्हणजे सेंट किंवा आपण त्याला म्हणतो फ्रॅग्नन्स. आता हा चांगला फ्रॅग्नन्स पण आहे आणि हा बॅड ऑर्डरच्या फॉर्ममध्ये पण येतो. दोन्ही फॉर्ममध्ये येतात आणि हे दोन्हीही फॉर्म इन्सेक्ट्सला किंवा सर्टन काही बर्ड्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतात. तो त्यांच्याबद्दल बोलूयात. एक नाईट ब्लूमिंग फ्लावर माहिती आहे तुम्हाला, नाईट ब्लूमिंग फ्लावर. आता हे नाईट ब्लूमिंग फ्लावर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला उमलणारं किंवा रात्रीच्या वेळेला उमलणारं, जनरली आपण कन्सिडर करतो, यांचा फ्रॅग्रन्स फार सुंदर असतो, ते म्हणजे जॅस्मिन. आता हे फ्लावर काय करतात बघा, नकळत आपल्या बागेमध्ये खूप सारे जर फ्लावर असेल त्याच्यामधलं खूप छान असं ब्राईटली कलर असेल तर आपण पटकन तिथे जातो
किंवा जर सपोज मोगऱ्याच्या फुलांचा जो काही वास असतो तो अगदी दुरून पण दरवळत असतो, सेम वेमध्ये इन्सेक्टला सुद्धा त्या फ्लावरमधला सेंट किंवा त्यांचा जो काही फ्रॅग्रन्स आहे स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतो. त्याच्यामधलं एक एक्झाम्पल म्हणजे जॅस्मिन. आणि याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आहे, आणि ती जी स्पेशीज आहे किंवा प्लांट आहे त्याचं नाव आहे रॅफल्शिया. रॅफल्शिया इट इज बिगेस्ट फ्लावर. जर याला लक्षात ठेवायचं असेल, याची एक प्रॉपर्टी ती म्हणजे बिगेस्ट फ्लावर. हे फार मोठं फ्लावर आहे. तुम्ही गुगल करून जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि हे जे काही आपले बायोटिक आणि एबायोटिक एजंट्स आलेत ह्यांच्याबरोबर अजून एक तुम्हाला फाईल सेंड करणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक जेवढे सपोज झॉस्टेरा आपण जसा पाहिला, वॅलेसनेरिया पाहिला, सेरॅटोफायलम पाहिला, किंवा इथे सुद्धा पुढे आपण जेवढे काही वेगवेगळे एक्झाम्पल कन्सिडर करतोय त्यांचे जेवढे पिक्चर्स मिळतील ते सगळे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो तुम्ही लगेच इमॅजिन करा. किंवा जी नावं तुम्हाला नवीन वाटतात, सपोज रॅफल्शिया न्यू नाव आत्ता आपल्याला गेलं, बोगनविलिया आपल्याला लास्ट इयरला गेलं होतं, युफॉर्बिया गेलं होतं, म्युसिंटा आत्ता आहे. हे आहेत काय, कसे दिसत आहेत, एकदा गुगल करून पाहत चला. म्हणजे त्यांच्याबद्दलचं जे इंटरेस्टिंग थिंग्स आहेत ते माइंड आपलं कॅप्चर करायला सुरुवात करतात. नुसतं नाव पाहिलं, इथे एकदा ऐकलं आणि त्याला जर सोडून दिलं तर ते परत लक्षात राहत नाहीत. जसं रॅफल्शियाच्या दोन इम्पॉर्टंट थिंग्स आहेत, एक म्हणजे ते बिगेस्ट फ्लावर आहे, आणि दुसरी इम्पॉर्टंट थिंग ज्याच्यामुळे मला लक्षात राहिलं ते म्हणजे इट गिव्स द बॅड ऑर्डर. ह्यांचा जो काही ऑर्डर आहे तो मात्र बॅड. मात्र तुम्ही मला चांगला जर फ्रॅग्रन्स असेल तर आपण अट्रॅक्ट होतो. पण काही ॲनिमल्स असे आहेत, फॉर एक्झाम्पल बॅटला मात्र ह्यांचा बॅड ऑर्डर आवडतो. आणि यांचा बॅड ऑर्डर हा रॉटन जे फ्लेश असतात ना, म्हणजे सडलेले कुजलेलं जर प्राण्यांचं मांस असेल त्याचा वास कसा असतो तसा वास ह्या फ्लावरचा येतो. म्हणजे हे सुद्धा एक ॲडॅप्टेशन आहे, आयदर चांगल्या पद्धतीने किंवा वाईट पद्धतीने. ते जे फ्रॅग्रन्स असेल, सेंट असेल, ते त्या एजंटपर्यंत जाऊन पोहोचतात आणि मग त्या एजंट थ्रू पॉलिनेशन परफॉर्म होताना दिसतं आपल्याला. दोन गोष्टी. तिसऱ्याकडे येऊयात. आपली तिसरी जी आहे ती थर्ड वन कन्सिडर करतोय, दॅट फ्लावर शुड बी कॉन्स्पिक्युअस. आता मला बायोटिक एजंट आणि एबायोटिक एजंट दोघांमध्ये जर डिफरन्स सांगायचा असेल, जसं आपण मगाशी कन्सिडर केलं, अगेन त्यांच्यामध्ये एक डिफरन्शिएटिव्ह प्रॉपर्टी किंवा ॲडॅप्टेशन. जर एबायोटिक एजंट्स असतील तर ते मात्र इनकॉन्स्पिक्युअस फॉर्ममध्ये असतात, म्हणजेच ते शोवी फॉर्ममध्ये नसतात किंवा अगदी क्लिअरली विजिबल फॉर्ममध्ये नसतात. ह्यांच्या केसमध्ये मात्र कसं असतात, ते क्लिअरली विजिबल असले पाहिजेत. क्लिअरली विजिबल असणे याला टर्म केलं गेले कॉन्स्पिक्युअस. जसं आपण म्हणतो ना प्रॉमिनंट, अगदी ठळकपणे, सेम वेमध्ये कॉन्स्पिक्युअस. आता हे जे फ्लावर असतात एबायोटिकमध्ये कसे सापडले आपल्याला, बंडल फॉर्ममध्ये, क्लस्टर किंवा बंच फॉर्ममध्ये. यांच्यामध्ये एक सिंगल फ्लावर, पण ते फ्लावर काय करत असतं, स्वतःकडे एजंट्सला अट्रॅक्ट करून घेतं. जर कॉन्स्पिक्युअस फ्लावर नसेल, इफ हे कॉन्स्पिक्युअस फॉर्ममध्ये नसेल, इफ फ्लावर्स आर स्मॉल, दॅट मीन्स दे आर इन क्लस्टर फॉर्म. जर हे क्लस्टर फॉर्ममध्ये, म्हणजे जर स्मॉल असेल तर हे शक्यतो कसे असायला हवेत, क्लस्टर फॉर्ममध्ये. मग क्लस्टर किंवा बंडल तो मिळून काय होईल, एक मोठा बंच तयार होईल आणि तो अट्रॅक्ट करेल. फॉर एक्झाम्पल कॅपिच्युलम. आता कॅपिच्युलम हे इनफ्लोरसन्सचा एक टाईप आहे. अगेन आता ह्यासाठी आता आपण जी प्लांट फिजिओलॉजी पाहतोय ह्याच्यामध्ये आपल्याला मॉर्फोलॉजी इन फ्लावरिंग प्लांट 11चा लेसन किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला याच्यावर लक्षात येईल. लास्ट इयरला आपण अगदी डिटेलमध्ये पाहिला, त्यांच्या इच अँड एव्हरी टर्मचा रेफरन्स ह्या वर्षी वापरतोय आणि प्लस 11th आणि 12th मधले हे दोन्हीही जे काही टॉपिक असतील ह्यांच्यावरती बेस्ट आपल्याला प्लांट फिजिओलॉजीमध्ये MCQ विचारले जातात. जर तुमचं फाउंडेशन इथून क्लिअर असेल तर नो डाऊट तुम्ही ते जे काही MCQज असेल त्यांना करेक्ट फॉर्ममध्ये सॉल्व्ह कराल. आता आपण येऊया टाईप ऑफ इन्फ्लोरन्सेसमध्ये. आपण लास्ट इयरला जे टाईप पाहिले होते त्याच्यामध्ये बेसिकली मेजरली दोन होते, एक होते रेसिमोज आणि दुसरं होतं सायमोज. आता त्याच्यामध्ये अजून एक नवीन ॲड करा, तो म्हणजे कॅपिच्युलम. आता हा कुणामध्ये दिसतो, दिस टाईप ऑफ इन्फ्लोरन्सेस इट इज जनरली सीन इन सनफ्लावर. आता लास्ट इयर आपण सनफ्लावर पाहिलं होतं, एक मोठं असं येलो कलरचं फ्लावर सर्वांना फॅमिलियर आहे. आता ह्या जर सनफ्लावरला कन्सिडर केले तर हे दिसताना कसे दिसतात त्यांना थोडंसं पाहूयात आपण इथे. सपोज
खालचा जो आहे हा स्टॉक नसून हा पेडंकल आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी काय बोलते. हा आहे पेडंकल. हे ग्रीन कलरमध्येच दाखवलेत म्हणजे आपण ह्यांना म्हणूयात सेपल्स. बरं, मग आता जे फ्लावर आहेत हे सगळे ह्या मधल्या पार्टवरती अगदी व्यवस्थित पद्धतीने अरेंज केलेत आणि हा जो काही अरेंजमेंट फ्लावर जी आहे त्याच्यानुसार त्या फ्लोरोसन्सचा टाईप पडला. इट्स अ कॅपिच्युलम. हे लक्षात येत आहे. जसे आपण रेसिमोज सायमोज ह्यांना कन्सिडर केलं होतं, डिफरन्स पाहिला होता, सेम वेमध्ये मल्टिपल जे काही फ्लावर असतील हे जर स्पेसिफिक वेमध्ये जर अरेंज असतील त्यांच्या पेडंकलवरती तर त्यांना आपण जनरली कन्सिडर करतो टाईप ऑफ इन्फ्लोरन्सन्स. इथे टाईप कोणता पाहतोय इन्फ्लोरन्सन्सचा? कॅपिच्युलम. कुणामध्ये दिसतात ते? सनफ्लावरमध्ये. आणि हे अरेंज कसे आहेत त्यांना पाहूयात आपण. अरेंजमेंट ऑफ फ्लावर इज समवॉट लाईक दिस. आता हे थोडेसे जवळजवळ फॉर्ममध्ये दिसतात आपल्याला. हे आता आपण थोडेसे फास्ट फॉर्ममध्ये कन्सिडर केलेत. हे जे काही वरती फ्लावर्स आहेत ह्यांना म्हटलं जातं सेसाईल फ्लावर. आता आपल्याला अगेन टर्म गेली. हे सेसाईल फ्लावर काय असतात? सेसाईल फ्लावर दॅट मीन्स विदाऊट स्टॉक. खूप सारे फ्लावर. एक तर काय सांगितलं ॲडॅप्टेशन काय आहे? कॉन्स्पिक्युअस असले पाहिजेत. एक जर घेतलं तर ते एवढं ठळकपणे दिसून येणार नाही. मग असे खूप सारे त्यांचा ग्रुप क्लस्टर फॉर्ममध्ये. मग ह्या सर्वांची अरेंजमेंट म्हणजे टाईप ऑफ इन्फ्लोरन्सेस. इथे कोणता दिसतोय? कॅपिच्युलम. कुणामध्ये? सनफ्लावरमध्ये. अरेंजमेंट कशी आहे? एका सिंगल पेडंकलवरती विदाऊट स्टॉक असणारे फ्लावर दॅट मीन्स सेसाईल फ्लावर हे अशा पर्टिक्युलर पद्धतीने अरेंज आहेत. आणि जर आपण पाहिलं तर हे जे सनफ्लावर आहेत किंवा यांच्या स्पीशीज आहेत ह्या वन ऑफ द अशा स्पीशीज आहेत की ज्या पॉलिनेशन फार मोठ्या अमाऊंटवरती बायोटिक फॅक्टरसाठी परफॉर्म करताना दिसून येतात. फार महत्त्वाचे. सो हे पाहतो आपण कॉन्स्पिक्युअस फॉर्ममध्ये कसे असायला हवेत ते. देन त्याच्यानंतर आपण कन्सिडर करतोय की हे जे काही पोलन ग्रेन असतात हे एडिबल फॉर्ममध्ये सुद्धा असतात. एडिबल फॉर्म म्हणजे कसा? काही ना काही त्यांच्यापासून खाण्याचा फॉर्म किंवा इटसेल्फ हे पोलन ग्रेन काय केले जातात? खाल्ले जातात, कन्झ्युम केले जातात. बरेचसे जे काही व्हायटमिनचे सप्लिमेंट्स असतात त्या फॉर्ममध्ये सुद्धा हे काय केले जातात? ॲथलीट्स वगैरे असतील किंवा जे जनरली परफॉर्मन्स शो करणारे असतात त्यांना मात्र यांचे डोसेस किंवा यांचे सर्टनचे सप्लिमेंट्स असतात प्रोव्हाइड केले जातात. मग एडिबल फॉर्ममध्ये असे कोणते आहेत की ज्या फ्लावरचे पोलन ग्रेन हे आपण शक्यतो कन्झ्युम करू शकतो? एक्झाम्पल्सचा एक प्लांटची स्पेशीज सांगितली जाते ती असते पापावेर. स्पेशीज इंटरेस्टिंग आहे पापावेर. सेकंड आहे ती म्हणजे रोझा सायनेसिस. रोझा सायनेसिस आपलं कॉमन जे रोज आहे ते रोजचे पेटल्स कन्झ्युम केले जातात, ह्यांचे पोलन ग्रेन आहेत कन्झ्युम केले जातात किंवा ह्यांचा जो गुलकंद असतो आपल्याला माहिती आहे सगळ्या ऑल ओव्हर फॉर्मॅटमध्ये ह्यांचा वापर होतोच. सो हे सुद्धा काय आहेत त्यांच्यामधले हे एडिबल फॉर्ममध्ये आहेत. सो हे सर्टन काही आपण ॲडॅप्टेशन कन्सिडर करतोय. पहिलं सांगितले फ्लावर हे शक्यतो ब्राईट असायला हवेत. त्याच्यानंतर सांगितलेत आपण सेंट किंवा त्यांचा अरोमा, त्यांचा फ्रॅग्नन्स, त्यांचा ऑर्डर हे आयदर चांगल्या गुड फॉर्ममध्ये असले पाहिजेत किंवा थोडेसे ऑड फॉर्ममध्ये जरी असले तरीसुद्धा ते इन्सेक्ट्सला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला फॅसिनेट करतात. कॉन्स्पिक्युअस फ्लावर असलं पाहिजे. इफ नॉट देन दे ऑल शुड बी इन द फॉर्म ऑफ क्लस्टर और बंच फॉर्म. दॅट मीन्स दे शुड शो द पर्टिक्युलर काइंड ऑफ अरेंजमेंट दॅट मीन्स इन द फॉर्म ऑफ इन्फ्लोरन्सन्स लाईक सनफ्लावर आणि बऱ्याच वेळेला ते एडिबल फॉर्ममध्ये असतात. आता यांच्या व्यतिरिक्त एंटोमोफिलीमध्ये अजून वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये कोणते स्पेसिफिक जे इन्सेक्ट्स आहेत म्हणजे मॉथ असतील किंवा वॅस्प असतील किंवा बीज असतील. आता हे वेगवेगळे हे सर्व आपण इन्सेक्ट्सचे जे फॉर्म आहेत ते नॉट बीज त्यांना आपण सेपरेट ठेवूयात. ते एंटोमोफिली कशा पद्धतीने परफॉर्म करतात त्यांना कन्सिडर करूयात. आहे एंटोमोफिलीचाच पार्ट पण एक्झाम्पल थ्रू कन्सिडर करतो आपण की ते कशा पद्धतीने दिसतील. ते पॉलिनेशन कुणाच्या थ्रू होत आहे? थ्रू इन्सेक्ट ओनली. बरं, त्याच्यानंतर आता हे एक्झाम्पल्स आहेत ॲडॅप्टेशनमध्येच.
ऑर्किड्स. आता बऱ्याच जणांना ऑर्किडचे फ्लावर हे माहिती असेल आणि नसेल माहिती तर तुम्ही जर ॲनाकोंडा सिरीज पाहिली असेल मूवीजच्या तर त्याच्यामध्ये ऑर्किडचे फ्लावर आणि त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला हा टॉपिक माहिती असेल. ऑर्किड्समध्ये ह्यांचे जे फ्लावर असतात त्यांना म्हटलं जातं ऑफ्रेस. ऑफ्रेस काय म्हणणार आपण त्यांना? ऑफ्रेस. द शेप अँड द कलर ऑफ दिस फ्लावर काय सांगतो आपण? द शेप अँड द कलर of petals of this flower, it exactly look like a female moth. हा कुणासारखा दिसतोय? फिमेल मॉथ सारखा. मॉथ म्हणजे एक टाईपचा इन्सेक्ट्स. जर तुम्ही गुगल करून पाहिले तर एक्झॅक्टली हे कसे आहेत? मॉथ असतील, वॅस्प असतील, बिटल असतील, बटरफ्लाईज असतील, बीज असतील, फ्लाईज असतील, हे सर्व नियर अबाउट सेम फॉर्ममध्ये दिसतात. दॅट मीन्स दे आर शोईंग सम सिमिलॅरिटीज बट अलॉंग विथ द डिफरन्सेस. सो फिमेल मॉथ सारखे दिसतात. कोण? ऑर्किडचे जे फ्लावर असतात ते. म्हणायचं काय त्यांना? ऑफ्रेस. ह्यांचा शेप म्हणजे हे जे फुलं असतील त्यांचा जो पर्टिक्युलर शेप असेल किंवा त्यांचा कलर असेल हा फिमेल मॉथ सारखा दिसतो. आणि याच्यामुळे काय होतात? जे मेल मॉथ आहेत ते अट्रॅक्ट होतात अँड दे हेल्प किंवा दे परफॉर्म द सुडो कॉप्युलेशन. सुडो म्हणजे फॉल्स, कॉप्युलेशन दॅट मीन्स द मेटिंग. पण हे मॉथला त्यामुळे काय करतात? अट्रॅक्ट करतात. कसे असतील? स्टिग्मा, स्टाईल, ही झाली आपली ओव्हरी. ठीक आहे, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. इथे कन्सिडर करूयात आपण, हा झाला त्यांचा अँथर. आता हे आपण रफली दरवेळेस कन्सिडर करतो त्याच्यामुळे सर्वांचे डायग्राम सेम ठेवलेत आपण. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आहेत, हे झाले त्यांचे अँथरचे पार्ट. आपण ह्या फ्लावरचा शेप देऊयात ह्याला. सो जर सपोज कन्सिडर केले तर हे अशा पद्धतीने आपल्याला दिसतात. आता ह्या ऑर्किडच्या फ्लावरमध्ये यांच्यामध्ये एक इंटरेस्टिंग थिंग काय असते ते म्हणजे नेक्टर. ॲक्च्युली आपलं इथे एक ॲडॅप्टेशन मेन्शन करायचं राहिलं, 4th वन, ते म्हणजे नेक्टर ग्लँड. ती म्हणजे काय? नेक्टर ग्लँड. नेक्टर ग्लँड म्हणजे काय असणार आहे की त्या पर्टिक्युलर फ्लावरमध्ये आपल्याला सर्टन काही असे स्वीट पदार्थ म्हणजे आपण काय म्हणतो त्यांना मध असे जे फॉर्म असतात किंवा शुगरी जे सोल्युशन असेल ते बरेचसे प्लांट हे प्रोड्यूस करत असतात. रादर त्यांच्या इथून नेक्टर सिक्रेट करणाऱ्या ग्लँड असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा इन्सेक्ट त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. सो बेसिकली काय पाहतोय आपण? ह्यांच्या बेसला इथे नेक्टर ग्लँड प्रेझेंट आहेत. ह्यांना म्हणूयात आपण नेक्टर ग्लँड. मग आता ह्या नेक्टर ग्लँडमुळे होतंय काय? सपोज आपण असं समजूयात की हा जो फ्लावर आहे ह्या फ्लावरला इथे आतमध्ये हा इन्सेक्ट आहे. हा इन्सेक्ट काय करतोय? आतमध्ये एंट्री करतोय. कशासाठी? हा इथला नेक्टर कलेक्ट करण्यासाठी. एकतर फ्लावर छान दिसलं त्यांना, फ्लावरचा कलर असेल तो फॅसिनेटिंग वाटला, किंवा यांचा कलर आणि शेप कुणासारखा दिसला त्यांना? फिमेल मॉथसारखा, त्यांचे जे पार्टनर असतील ते. किंवा त्याचबरोबर इथे नेक्टर ग्लँड असल्यामुळे तो नेक्टर कलेक्ट करायला ते तिथे येतात. जेव्हा ते आतमध्ये एंटर करतात हा नॅरो स्पेस असतो. एंटर करताना बऱ्याच वेळेला ह्या अँथरमधले पोलन ग्रेन त्यांच्या बॉडीवरती डस्ट होतात. तिथे काय होतात? स्प्रेड होतात. आतमधला नेक्टर कलेक्ट करून ते परत बाहेर पडतील. हा इन्सेक्ट आपला आतमध्ये एंटर करताना ह्या नॅरो स्पेसमधून आतमध्ये एंट्री करत असताना त्याच्याच कॉन्टॅक्टमध्ये असणारे जे अँथर आहेत जर मॅच्युअर झालेले असतील तर यांच्यामधले पोलन ग्रेन इट गेट डस्टेड ऑन द बॅक ऑफ दिस इन्सेक्ट. अँड जेव्हा केव्हा हे इन्सेक्ट परत दुसऱ्या फ्लावरवरती जातील आणि परत आतमध्ये जेव्हा एंटर करतील तेव्हा त्यांच्या बॉडीवरती आलेले जे पोलन ग्रेन असेल ते इथे डस्ट केले जातील आणि ते ओव्हरीच्या जवळ येतात. म्हणजे अशा फॉर्ममध्ये किंवा बऱ्याच वेळेला ते काय होतं दुसऱ्या फ्लावरमध्ये जाऊन जेव्हा ते शिफ्ट होतील किंवा जाऊन पोचतील तेव्हा ते काय करतील? क्रॉस पॉलिनेशन परफॉर्म करताना दिसतील. सेम वेमध्ये आपण सांगतोय की हे कशा पद्धतीने ॲडॅप्टेशन दाखवतात त्याच्यामध्ये इन्सेक्ट त्यांच्याकडे काय होतील? अट्रॅक्ट होतील किंवा फॅसिनेट होतील. अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करणार आहोत आपण. फ्लावर. दुसरं एक एक्झाम्पल आहे आपलं युका फ्लावर.
आता हा जो युका फ्लावर आहे इट गेट नेम आफ्टर द युका मॉथ. युका मॉथ. ॲक्च्युली ह्या मॉथचं बायनॉमियल नॉमिनक्लेचर असं आहे प्रोनुबा युकासेला. त्या मॉथचं नाव आहे प्रोनुबा युकासेला, पण कॉमनली त्यांना म्हटलं जातं युका मॉथ. आणि ह्या युका मॉथवरून त्या प्लांटला नाव पडलं युका प्लांट किंवा युका फ्लावर. आता हे दोन्ही पण एकमेकांबरोबर दाखवतात सिम्बायोटिक असोसिएशन. आणि अगेन हे सिम्बायोटिक असोसिएशन आपल्याला फॅमिलियर आहे. लास्ट इयरमध्ये आपण फंगल आणि अल्गल ह्या दोघांचं सिम्बायोटिक असोसिएशन पाहिलं होतं. तसंच हे सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय, म्हणजे यांच्याबद्दल एक इंटरेस्टिंग थिंग अशी आहे की 800 मिलियन्स ऑफ इयरपासून को इव्होल्युशनरी रिलेशनशिप दाखवतात हे दोघे पण. कोण? युका फ्लावर आणि युका मॉथ. म्हणजेच काय, हे जे युका फ्लावर आहे ते फक्त आणि फक्त पॉलिनेट जर होत असेल तर ते कुणापासून? युका मॉथपासून. आणि युका मॉथ यांच्या ज्या स्पेशीज आहेत, यांच्या ज्या पुढच्या व्हरायटीज आहेत किंवा ज्या प्रोजेनी आहेत, ह्या कुणामुळे जर डेव्हलप होत असतील तर ते आहेत युका फ्लावरमुळे. म्हणजे दोघे सुद्धा 100% एकमेकांवरती डिपेंडंट आहेत. म्हणजेच ते एकमेकांबरोबर त्यांचं रिलेशनशिप कसं आहे? सिम्बायोटिक. जेवढा युका फ्लावर इम्पॉर्टंट आहे तेवढाच युका मॉथसुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल त्या मॉथच्या नावानुसार त्या फ्लावरला नाव पडले. म्हणजे हे दोघे 800 बिलियन्स ऑफ इयरपासून, म्हणजे काय, अगदी जेव्हापासून पृथ्वी अस्तित्वात आली असेल तेव्हापासून ह्या मॉथच्या ज्या स्पीशीज आहेत त्या फक्त ह्या फ्लावरमुळे सर्वाईव्ह करतात किंवा ह्या फ्लावरचं पॉलिनेशन होऊन त्या स्पीशीज तशाच अजूनही कंटिन्यू आहेत. त्याच्यामागे क्रेडिट जातं ह्या मॉथला. कसे असतील हे, ह्यांना कन्सिडर करूयात. छान इंटरेस्टिंग आहे. आपण पाहतोय ही आपली ॲज युजल काय स्टिग्मा, ही हॉलो ट्यूब म्हणजे स्टाईल, आणि खाली दाखवूयात आपण ओव्हरी. इट्स स्टिग्मा, स्टाईल अँड दिस वन इज ओव्हरी. आता काय होते पहा. आता फ्लावरच्या ऐवजी आपण फक्त त्यांचं इम्पॉर्टंट कार्पेल पार्ट कन्सिडर केलं. वेन द युका मॉथ enters into the yucca flower, it start to drill the ovary of this flower. काय करतायत? जसं आपण वॉलला ड्रिल करतो सेम पद्धतीमध्ये ह्यांच्या ओव्हरीला ड्रिल करण्याचं काम कोण करतायत? युका मॉथ. कसे दिसतील हे? आता आपण काय करूयात, फक्त ही वरची स्टाईल आणि इथे खाली मोठी ओव्हरी दाखवायचा प्रयत्न करतो. हे खाली कन्सिडर केली आपण त्यांची जी ओव्हरी आहे ती. जेव्हा केव्हा हे युका मॉथ आहे ते काय करतात, हे जे काही त्यांचा ओव्हरीचा पार्ट आहे त्याला ड्रिल करतात आतमध्ये. ड्रिल केल्यानंतर इथून आतमध्ये एंटर करतात ते आणि इथे त्यांचे एग ले करतात. म्हणजे आतमध्ये येऊन तिथे त्यांची अंडी जी असेल किंवा एग जी असेल ती तिथे सोडून निघून जातात. हे काय आहेत? एग ऑफ मॉथ्स. बरं, आता ड्रिल केलं म्हणजे तो पार्ट ओपन झाला आहे, ते तसेच ठेवून जातील का? तुम्ही कायम ऑब्झर्व करा. जर सपोज तुमच्या बाल्कनीमध्ये प्लांट्स असतील, त्या प्लांट्सवरती छोटे मोठे इन्सेक्ट्स येतात, बिटलसारखे, भुंग्यांसारखे किंवा अजून एक ब्राउनिश कलरचे येतात पहा, तशा त्या टाईपचे. बऱ्याच वेळेला ते प्लांटला किंवा प्लांटच्या त्या स्टेमला मातीचं एक त्यांचं जे स्वतःचं त्यांचं जे हाईव असेल किंवा त्यांचं जे घर असेल ते तयार करतात, आतमध्ये जाऊन अंडी देतात आणि त्याला परत बाहेरून मातीने कवर करून टाकतात. ही त्यांची पद्धत असते, जेणेकरून आतमध्ये त्यांनी जी अंडी दिली आहेत किंवा त्यांचे जे एग आहेत हे सेफ राहतील. आता ह्यांच्या केसमध्ये हे जे युका मॉथ होते युका फ्लावरकडे आले, त्यांच्या ओव्हरीला ड्रिल केलं, होल केलं, आतमध्ये गेले, आतमध्ये जाऊन त्यांचे जे एग्स असेल तिथे त्यांनी काय केले, डिपॉझिट केले. आणि आता मात्र हा पार्ट बंद करण्यासाठी ते काय करतात, ते इकडे तिकडे फिरतात. आजूबाजूला त्यांचे जे फ्लावर असतील ते म्हणजे सेम फ्लावरचे जे पोलन ग्रेन आहेत ते पोलन ग्रेन इथे आणून ठेवतात आणि त्या पोलन ग्रेनने हा जो ओपन केलेला पार्ट होता त्याला सील केलं. पहिल्यांदा त्याला ड्रिल केलं, आतमध्ये गेले, आतमध्ये जाऊन त्यांनी त्यांचे एग डिपॉझिट केले, तिथे अंडी दिली
देन त्याच्यानंतर हा ओपन राहिलेला पार्ट त्याला परत काय केलं, सील केलं, बंद केलं. कुणाच्या साह्याने, त्याच प्लांटचे जे पोलन ग्रेन आहेत ते. सो दिस पार्ट इट इज द सेल, इट गेट सेल बाय पोलन ग्रेन. आहे ना इंटरेस्टिंग. पोलन ग्रेन इथे आणून ठेवले, त्याच्यामुळे आतमध्ये त्यांची अंडी काय राहिली, सेफ राहिली, ते निघून गेली. आता आपण असं समजूयात की ह्या ओव्हरीच्या आतमधले हे आपलं जे ॲनाट्रोपस ओव्ह्यूल असेल ते, मग ते एक असतील ते डेव्हलप होतील आणि बाकीच्या ज्या स्पोरोजिनियस टिश्यू आहेत त्या मात्र आपल्याला तशाच आतमध्ये प्रेझेंट असलेल्या दिसून येतील. सॉरी, इथे आपण कन्सिडर करणार न्यू सेलसच्या ज्या सेल आहेत त्या तशाच आहेत. जेव्हा हे एग आहेत मॉथचे, हे हॅच होतील, ह्याच्यामधले लार्वा स्टेजला असणारे त्यांचे जे काही न्यू यंग वन्स असेल बाहेर पडतील. बाहेर पडल्या त्यांना फीड करण्यासाठी काहीतरी हवं आहे. ह्या एकच्या सर्टन ड्युरेशन नंतर ते हॅच होतील. हॅच झाल्यानंतर त्यांच्यामधले जे काही लार्वल स्टेजला न्यू इंडिव्हिज्युअल असेल बाहेर पडले म्हणजे ते अजूनही कुठे आहेत, त्या ओव्हरीच्या आतमध्ये बंदिस्त आहेत, जस्ट नुकतेच ते हॅच झालेत. अशा वेळेस त्यांना फीड करण्यासाठी इथे ज्या काही अदर न्यू सेलसच्या सेल असेल त्यांना काय करतायत, ते कन्झ्युम करतात. आणि त्यांना कन्झ्युम केल्यानंतर ते आतमध्ये इकडे तिकडे आहेत आणि हे पोलन ग्रेन कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, त्या ओव्हरीमधला तो जो काही एक सिंगल ओव्ह्यूल आहे आणि त्या ओव्ह्यूलमधला जो एक एग सेल असणार आहे तो कुणाबरोबर जाणार आहे, हे जे काही पोलन ग्रेन असेल ते. दॅट मीन्स विथ द हेल्प ऑफ दिस युका मॉथ देर इज अ पॉलिनेशन. म्हणजेच हा काय झाला आपला एंटोमोफिलीचा अजून एक टाईप. सो ही झाली आपण पाहतोय युका फ्लावरमधली. नेक्स्ट एक्झाम्पल कन्सिडर करूयात. नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत आपण फिकस कॅरिका. फिकस कॅरिका मीन्स फिग, ज्याला आपण जनरली कन्सिडर करतो जे अंजीर असतात ते. आता ह्यांच्यामध्ये सुद्धा महत्त्वाची थिंग, ह्यांच्यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे ब्लास्टोफॅगा वॅस्प. अगेन हे एका टाईपचे इन्सेक्ट्स आहेत आणि हे इन्सेक्ट कशा पद्धतीने पॉलिनेशन परफॉर्म करतात, सो ते थोडंसं आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर करणार आहोत. अंजीर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्या इंटरनल पार्ट कसा दिसतो त्याला आपण कन्सिडर करूयात. आता एवढा मोठा नसतो पण आपण त्याला काय करतोय, थोडासा वाईड फॉर्ममध्ये शो करायचा प्रयत्न करतोय. आता आपण थोड्याशा अशा शेपचा दाखवूयात. अंजीरचा जो पार्ट आहे तो इथे अपर पोझिशनला जे प्रेझेंट असतात त्यांना आपण म्हणूयात दीज आर द मेल फ्लावर, किंवा हे काय अँथर, मेल फ्लावरचे पार्ट. जे फिमेल फ्लावर असेल ते फिमेल फ्लावर प्रेझेंट असतात इथे. ॲज युजल आपले जसे आपण नेहमी दाखवतो स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, हे अशा पद्धतीने. आता हे जे काही फ्लावर आहेत ह्यांना आपण म्हणणार आहोत दीज आर फर्टाईल फ्लावर. फर्टाईल आहेत दॅट मीन्स ते काय करणार आहेत, फर्टिलायझेशनसाठी हेल्प करणार आहेत. आता ह्यांच्यामध्ये अजून एका टाईपचे फ्लावर दिसतात आपल्याला आणि ह्यांची पोझिशन मात्र थोडीशी डिफरंट असते. त्यांचा जो स्टाईल असतो तो स्लाइटली स्लांटिंग फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. मी थोडंसं त्यांच्यामध्ये डिफरन्स दाखवायचा प्रयत्न केला आहे. हे झाले स्टराईल फ्लावर आणि यांना म्हटलं जातं गॉल फ्लावर. आहेत काय, हे कसे दिसत आहेत ह्यांना कन्सिडर करूयात आपण. हा अशा फॉर्ममध्ये, हा ओव्हरी आहे, हा ओव्हरीचा पार्ट, हा त्यांच्या स्टाईलचा पार्ट. स्टाईल कशी आहे, ओव्हरीवरती हलकीशी स्लांटिंग फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. हे मात्र स्टराईल आहेत म्हणजे हे फर्टिलायझेशनला मदत करणार नाहीत. वरचे जे दाखवलेत हे मात्र फर्टाईल आहेत. आता परत हे जे काही ब्लास्टोफॅगा वास्प आहेत हे काय करतात, जेव्हा किंवा हे ब्लास्टोफॅगा वास्प आतमध्ये एंटर करतील, इथून आतमधून त्यांनी एंटर केला. एंटर करताना हा वरचा जो पार्ट असतो, आपण जेव्हा अंजीरला फोडतो तेव्हा त्याचा स्टार्टिंगचा टिपचा पार्ट आहे तो, तिथे हे जे काही मेल फ्लावर किंवा अँथर आहेत त्यांच्यामधून त्यांना जावं लागतं. म्हणजे इथले पोलन ग्रेन त्यांच्या बॉडीवरती जाऊन स्टिक झाले. जेव्हा हे त्यांच्या बॉडीवरती जाऊन स्टिक झाले तेव्हा ते आतमध्ये जातात.
कशासाठी? परत ह्यांचं सुद्धा एकमेकांवरती डिपेंडन्स आहे. कसा? हे जे काही वॅस्प आहेत ते सुद्धा युकामॉथसारखे त्यांचे जे एग आहेत ते खाली बेसलला जाऊन तिथे डिपॉझिट करतात सेफ साईड. आता हे डिपॉझिट करत असताना त्यांना जागा कुठे सापडते पहा. खाली बेसल पोझिशनला कोण दिसत आहेत आपल्याला? बेसल पोझिशनला दिसत आहेत हे फर्टाईल फ्लावर आहेत ते आणि स्टराईल आहेत ते. स्टराईलचा हा जो इथला पार्ट असतो ना, इथे जाऊन ते काय करतात, त्यांचे जे काही एग आहेत ते इथे जाऊन डिपॉझिट करतात. अगदी इथे प्रत्येक ठिकाणी काय केलेत त्यांनी? त्यांचे एग डिपॉझिट केलेत. एग डिपॉझिट करत असताना आणि त्या प्रोसेससाठी आतमध्ये जाताना पोलन ग्रेन त्यांच्या बॉडीवरती आले. जेव्हा ते दुसऱ्या फ्लावरमध्ये जातील आणि परत तिथे जाऊन एग जर डिपॉझिट करणार असेल तेव्हा ते इथून काय घेऊन चाललेत? दे ॲक्च्युली कॅरिंग द पोलन ग्रेन विथ देमसेल्स, त्यांच्याबरोबर कॅरी करत घेऊन चालले आणि परत दुसऱ्या फ्लावरमध्ये जाऊन जेव्हा ते एक तिथे डिपॉझिट करतील तेव्हा त्यांच्याबरोबर ते स्टिक होऊन आलेले पोलन ग्रेन ते तिथे डस्ट होतील आणि इथले जे काही फर्टाईल फ्लावर आहेत ह्या फर्टाईल फ्लावरचा स्टिग्मा मात्र काय करेल? त्यांना रिसीव्ह करेल आणि त्यांचं पॉलिनेशन परफॉर्म होईल. म्हणजे अगेन त्या वॅस्पला अंडी देण्यासाठी जागा कुठे मिळाली? त्या फ्लावरच्या आतमध्ये, म्हणजे त्यांना सेफ पोझिशनमध्ये. आणि ते आल्यामुळे ह्यांचं पॉलिनेशन कोण परफॉर्म करत आहे? तर ते वॅस्प परफॉर्म करत आहे. आता अगेन सेम कंडिशन यांच्यामध्ये सुद्धा जेव्हा इथे दिलेले हे जे काही एग आहेत वॅस्प फ्लू हे जेव्हा मॅच्युअर होतील म्हणजे हॅच होतील, जेव्हा एक शेल ब्रेक होऊन आतमध्ये त्यांचे ते लार्वल स्टेजला बाहेर पडतील, बाहेर पडल्या त्यांना कन्झ्युम करायला काहीतरी हवं आहे. कन्झ्युम करताना ते ज्या फ्लावरवरती आहेत ना ते स्टराईल फ्लावर त्यांना खाऊन टाकतात. म्हणजे दे ॲक्च्युली गेट फीड ऑन दिस स्टराईल फ्लावर. स्टराईल फ्लावरवरती फीड करतात. म्हणजे तसाही यांचा ॲज इट इज काही पाहायला गेलं तर यूज नव्हताच, तो त्यांना यूज झाला. ते कन्झ्युम करून ते मॅच्युअर होतील, डेव्हलप होतील आणि देन फर्दर ते काय होतील? तिथून बाहेर पडतील. पण त्यांना फीड ऑन करण्यासाठी ह्या फिगमधल्या स्टराईल फ्लावरचा यूज झाला आणि ह्या फ्लावरला ह्या वॅस्पमुळे जे पोलन ग्रेन आहेत ते पॉलिनेशन परफॉर्म करायला मदत झाली. हे पाहिलं आपण. पुढचं एक्झाम्पल जे जनरली दिसतं आपल्याला फिकस कॅरिकामध्ये आणि ह्यांच्यामधले जे काही वॅस्प आहेत त्यांना म्हटलं जातं ब्लास्टोफॅगा. स्पेसिफिक फिगसाठी स्पेसिफिक वॅस्प पॉलिनेशन करताना दिसून येतात. वेगवेगळ्या व्हरायटी असतात त्यांच्या. त्याच्यामधल्या फिकस कॅरिकासाठी जर कोणते वॅस्प हेल्प करत असतील पॉलिनेशनला तर त्यांचं नाव दिलं जातं ब्लास्टोफॅगा. आणि एक आपलं शेवटचं ह्याच्यामधलं एक्झाम्पल कन्सिडर करूयात. ते आहे लिव्हर मेकॅनिझम विच इज जनरली सीन इन सॅल्विया प्लांट. नेक्स्ट एक्झाम्पल इन सॅल्विया. आता सॅल्विया प्लांटमध्ये जे काही पॉलिनेशन परफॉर्म होईल इन्सेक्ट थ्रू ते कशा पद्धतीचं असेल? पहिल्यांदा सॅल्विया फॉर्म बेसिकली हे कोणत्या किंवा हे जे प्लांट आहे ते लॅबिनेटी फॅमिली. म्हणजे हा वर्ड कुठेतरी सिमिलर दिसतो लेबियमसारखा, म्हणजे लिप लाईक शेप दिसतो ह्यांचा. कन्सिडर करूयात आपण ह्या फ्लावरला. हे फ्लावर काहीसं अशा फॉर्ममध्ये दिसतं. हा सपोज त्यांचा सेपलचा पार्ट. ह्याच्या आतमध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ही झाली त्यांची ओव्हरी. इथे जे काही अँथर दिसणारे, आता हा अँथरचा पार्ट आहे, याच्यामध्ये थोडासा चेंज कसं आहे आपण त्यालाही कन्सिडर करूया. जनरली अँथर कसे पाहतो आपण? सपोज हा एक अँथर आहे आणि हा दुसरा एक अँथर आहे आणि हा त्याचा कनेक्टिव्ह. हा झाला अँथर, इथले त्यांचे कनेक्टिव्ह आणि हा असतो त्यांचा फिलामेंट. कनेक्टिव्ह पार्ट जो असतो तो मात्र जनरली स्टराईल टिश्यूंनी तयार झालेला असतो. त्यांचा ॲज इट इज यूज आपल्याला दिसत नाही, फक्त त्या दोन लोबला कनेक्ट करून ठेवण्यासाठी अशा फॉर्ममध्ये. आता ह्या केसमध्ये हे जे काही दोन पोलन ग्रेन आहेत ह्या दोन पोलन ग्रेनला कनेक्ट कुणी करून ठेवलं आहे? कनेक्टिव्हने. ह्या केसमध्ये ॲडॅप्टेशन कसं आलं आहे? हे जे काही दोन पोलन ग्रेन आहेत ह्या दोघांमधले कनेक्टिव्ह, हा म्हणजे कोण आहे? कनेक्टिव्ह. ह्याची साईज मात्र आपल्याला
इन्क्रीज झालेलं दिसते आणि त्याचा बेनिफिट दिसतो आपल्याला सॅल्विया प्लांटमध्ये. आपल्याला अशा पद्धतीने इन्सेक्ट्स थ्रू पॉलिनेशन होताना दिसून येते. आहे कसं त्याच्यावरती फोकस करतोय. आता ह्या फ्लावरला जर कन्सिडर केलं तर असं लिप लाईक शेपचं फ्लावर दिसतं. आतमध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी सगळे दिसले आपल्याला. एकदा लेबल करून घेऊयात. स्टिग्मा, स्टाईल अँड दिस वन इज ओव्हरी. आता ह्या केसमध्ये जे पोलन ग्रेन आहेत ते अशा फॉर्ममध्ये दिसतात आपल्याला. हा मधला कनेक्टिव्ह आहे. इथे एक पोलन ग्रेन आणि इथे एक पोलन ग्रेन. याला म्हणूयात हा वरचा जो असतो तो अप्पर अँथर आहे ते अप्पर अँथर लोब. आणि हा अप्पर अँथर लोब कसा असतो? फर्टाईल. हा आहे लोअर अँथर लोब विच इज जनरली स्टराईल इन नेचर. आता अगेन ह्या फ्लावरमध्ये इथे बेसला नेक्टर ग्लँड प्रेझेंट असलेल्या दिसतात. ह्या काय आहेत इथे? नेक्टर ग्लँड. आता इन्सेक्ट यांच्याकडे अट्रॅक्ट होतील. एकतर कलर फ्लावर आहे, सेकंड थिंग त्यांच्याकडे नेक्टर आहे. ह्यांचा जो काही सेन्स असतो स्मेलचा हा मात्र फार जास्त स्ट्रॉंग असतो. सो इन्सेक्ट्स ह्या फ्लावरमध्ये काय करायला येतात? तो जो काही नेक्टर आहे त्याला कलेक्ट करण्यासाठी. आता आपण असं कन्सिडर करूयात की तो जो काही इन्सेक्ट आहे तो आता इथून ह्या नॅरो फॉर्ममधून, हा इन्सेक्ट आहे आपला इन्सेक्ट, ह्या नॅरो ओपनिंग थ्रू हा नेक्टर गोळा करायला इथे जातात. ते बरोबर अशा नॅरो रिजनमध्ये प्रेझेंट असतात. जेव्हा तो इथे जातोय तेव्हा नकळत हा इथला जो काही अँथर आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा ते काय होतात इथे याच्यावरती येऊन बसतात. कोण? इन्सेक्ट आले, लोअर जो लोब आहे अँथरचा त्याच्यावरती जाऊन बसतात हा नेक्टर गोळा करण्यासाठी. बाय दॅट टाईम आता हा वरचा जो पार्ट होता, आता ह्यांचा शेप कसा दिसतो आपण त्याला खाली पाहूयात. हा खालचा अँथर लोब होता, हा वरचा अँथर लोब आहे. ह्या दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह होते. इथे खाली बसले की हा वरचा जो पार्ट आहे तो काय होतो? बेंट होतो. आणि हा वरचा पार्ट बेंट होतो म्हणजेच त्या इन्सेक्टच्या बॉडीवरती याचा पार्ट टच होतो. हा जो काही आहे ना अँथर हा वरती होता अशा फॉर्ममध्ये. इन्सेक्ट तिथे खालच्या अँथर लोबवरती बसला की वरचा जो अँथर लोब आहे तो त्यांच्या बॉडीला बॅक साईडला टच करतो आणि त्यांच्यामधले पोलन ग्रेन कुठे डस्ट झाले ते जाऊन पोचतात त्यांच्या बॅक साईडला. आणि नेक्टर गोळा केल्यानंतर ते ह्या फ्लावरमधून निघून जातील. दुसऱ्या फ्लावरमध्ये जेव्हा जातील नेक्टर गोळा करायला तेव्हा परत ते आतमध्ये जाताना त्या फ्लावरमध्ये काय करतील? ते जे पोलन ग्रेन असेल ते रिलीज करतील. म्हणजेच काय झालं ह्या केसमध्ये? हे जे काही दोन अँथर लोब होते तर अप्पर जो अँथर लोब आहे हा फर्टाईल आहे, खालचा मात्र स्टराईल आहे. ह्याच्यावरती जाऊन बसले. वरच्या फर्टाईलमधले जे पोलन ग्रेन आहेत, पोलन ग्रेनसुद्धा कसे आहेत? फर्टाईल फॉर्ममध्ये. सो ते त्यांच्याबरोबर कॅरी करून घेतले जातील आणि अशा केसमध्ये हा जो वरचा अँथर लोब असतो हा खाली बेंड होतो आणि म्हणून याला म्हटलं जातं इट इज लिव्हर मेकॅनिझम. लिव्हर मेकॅनिझम. लिव्हर मेकॅनिझम बऱ्याचशा रिॲलिटी शोजमध्ये तुम्ही पाहिला असेल तो लिव्हर असतो तो पुढे मूव्ह ऑन केला जातो. सेम फॉर्ममध्ये इथला जो लिव्हर आहे तो खाली किंवा पुढे पुश केला जातो. तर त्याला म्हणणार आहोत आपण इट्स अ लिव्हर मेकॅनिझम विच इज जनरली सीन इन सॅल्विया. हे असे वेगवेगळे इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स कुणामध्ये दिसतात आपल्याला? एंटोमोफिली ह्या फॉर्ममध्ये. ह्यांच्यामध्ये पॉलिनेशन कुणापासून होते? इन्सेक्टपासून. आणि बायोटिक जर पॉलिनेशन पाहायचं असेल तर त्यांचे ॲडॅप्टेशनसुद्धा कन्सिडर केले आणि आपण एक्झाम्पल्स कोणते पाहिले त्याला पटकन एक रिकॅपमध्ये पाहूयात. एक पाहिले होते ऑर्किड्स जे प्लांट असतील ते. फ्लावरला नाव दिलं होतं ऑफ्रेज. हे काय करतात? जे फिमेल मॉथ असतील त्यांना सुडो कॉप्युलेशनसाठी हेल्प करतात प्लस त्यांचं पॉलिनेशनचं काम होतं आहे. देन त्याच्यानंतर आपण कन्सिडर केले होते पहिले जे काही एक एक्झाम्पल पाहिले होते. कोणते पाहिले होते? युका फ्लावरचं. युका फ्लावर आणि युका मॉथ ह्या दोघांचं कॉम्बिनेशन पाहिलं. ते एकमेकांसाठी सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात. दोघांशिवाय होतच नाही. ओव्हरीला ड्रिल करून आतमध्ये गेलेले.
तिसऱ्या केसमध्ये आपण पाहिले होते फिगमध्ये, म्हणजे जे फिकस कॅरिका आहेत ह्यांच्यामध्ये सुद्धा हे जे वॅस्प असतील ते काय करतील, जे स्टराईल होते फ्लावर त्यांचा यूज केला अंडी देण्यासाठी सुद्धा, आणि त्याच्यामधून अंड्यांमधून जेव्हा त्यांचे जे लार्वा स्टेजमधले न्यू वन असेल जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांना कन्झ्युम करून त्याच्यावरती त्यांचं फीड ऑन जे होतं ते त्याच्यावरती फुलफिल झालं ॲक्च्युली. सो तिथे सुद्धा त्यांनी हेल्प केली. आणि देन सॅल्वियामध्ये आपण सांगितलं की यांच्यामध्ये आपल्याला लिव्हर मेकॅनिझम दिसतं. हा आत्ताशी आपण पाहिला आहे बायोटिक एजंटमधला एंटोमोफिल. देन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कन्सिडर करूयात पुढचे जे काही बायोटिक फॅक्टर्स आहेत ते. थँक्यू.